नमस्कार. स्वाद चिदुरीचामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत बाकरवडीची रेसिपी शेअर करणार आहे. इथं मी खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्यात. अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कारण जेव्हा तुम्ही या टिप्स आणि प्रमाण अगदी योग्य पद्धतीने वापरून बाकरवडी घरी बनवाल तेव्हा अर्थातच खाणारे सगळेच म्हणतील, वाह, एकदम परफेक्ट चितळे बंधूंची असते ना, सेम तशीच झाली आहे. चला तर मग वेळ न घालवता अशीच सर्वांची आवडती बाकरवडी कशी बनवायची ते पाहूयात. आता बाकरवडी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागेल ते मी इथं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. हे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथं मी एक पॅन मध्यम आचेवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये घ्यायचं आहे 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून जिरे आणि 1 टेबलस्पून बडीशेप. आता हे थोडेसे गरम होऊन खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊ. हे मसाले भाजायला फारसा वेळ लागत नाही. साधारण 1 ते 1.5 मिनिटामध्येच खमंग भाजले जातात. साधारण 1 ते 1.5 मिनिटं याला मी परतून घेतलं. आता यामध्ये घालायचे 2 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टेबलस्पून खसखस. आता पांढरे तीळ आणि खसखस अगदी पटकन भाजले जातात. त्यामुळे अर्धा ते 1 मिनिट याला गरम करून घेऊ. पॅन आपला चांगला तापला आहे त्यामुळे मसाले पटकन भाजले जातील. इथे पहा, मिनिटभरातच तीळ चटचटायला लागलेत आणि खसखस ही भाजली गेलेली आहे. सर्व मसाल्यांचा खमंग असा वास येतोय. आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवू. आता याच पॅनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धा कप सुक्या खोबऱ्याचे खीस. खोबऱ्याचे काप वापरलेत तरीही चालतील, पण खोबऱ्याचे काप घेतले तर ते भाजायला वेळ लागतात आणि कच्चे राहण्याची शक्यता असते. त्यामुळे खोबऱ्याचा खीस करायचा आहे आणि मग वापरायचा. यासोबत यामध्ये घ्यायचे अर्धा कप कोथिंबीरची फक्त पाने. तर कोथिंबीरचा ओलावा कमी होऊन थोडासा कुरकुरीतपणा त्याला येईल इतपत हे भाजून घेणार आहोत. जर कोथिंबीरीचे देठ आपण वापरले तर ते कच्चे राहतात आणि मग तयार होणारी बाकरवडी ही लवकर खराब होते. त्यामुळे इथं मी फक्त कोथिंबीरची पाने वापरलेली आहेत. पण तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन असेल तर कोथिंबीर 1 मिनिटासाठी त्यामध्ये गरम करून थोडी कुरकुरीत झाली की मग तुम्ही वापरू शकता. त्यावेळेला तुम्ही देठासहित कोथिंबीर वापरली तरीही चालेल. तर इथे बघा, साधारण 2 ते 3 मिनिटं झालीत. मध्यम आचेवरती मी खोबरं परतून घेतलं. खोबऱ्याला हलका गुलाबी रंग आला आहे. कोथिंबीर थोडीशी कुरकुरीत झाली. यातला पाण्याचा ओलावा कमी झाला आहे. हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत इथं 5 ते 6 मिरच्या. मिरच्या थोड्याशा तिखट आहेत. याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या बारीक मी कापून घेतलेल्या आहेत. यासुद्धा मध्यम आचेवरती यातला ओलावा कमी होईल आणि थोडासा क्रंचीनेसपणा येईल इतपत याला परतून घ्यायचे आहेत. मिरचीचा ओलावा जर तसाच राहिला तर बाकरवडी जास्त दिवस न टिकता लवकर खराब होते. तर इथे बघा, 2 ते 3 मिनिटं मी मिरचीचे तुकडे परतून घेतले. यातला ओलावा कमी झाला आहे. मिरचीचे तुकडे थोडे आकसून येऊन कुरकुरीत झालेत. मगाच्याच प्लेटमध्ये काढून घेऊ. आत्तापर्यंत भाजून घेतलेला सर्व मसाला गार होऊ द्यायचा आहे. मसाला गार होतोय तोवर आपण बाकरवडीच्या वरील आवरणासाठी लागणारे पीठ मळून घेऊ. तर त्यासाठी इथं मी घेतलेला आहे 1.5 कप मैदा. मैदा अगदी गच्च भरून घेतलेला आहे. जर हलक्या हाताने भरून घेतलात तर 2 कप हा मैदा आहे. मसनाने हा पाव किलो मैदा आहे. यासोबत यामध्ये घालूया 4 टेबलस्पून बेसनचं पीठ आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ. बेसनच्या पिठामुळे आपल्या बाकरवडी खुसखुशीत होईल, तर तांदळाच्या पिठामुळे ती थोडीशी कुरकुरीत व्हायला मदत होईल. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 टीस्पून हे मीठ आहे. यासोबत अर्धा टीस्पून ओवा घालायचा आहे. ओवा घालत असताना मात्र हातावरती असंच चुरून घालायचा, म्हणजे मग त्याचा स्वाद दुपटीने वाढतो आणि वड्यासुद्धा पचायला हलक्या जातात. बाकरवडी अगदी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 टेबलस्पून तेल. तर तडका पॅनमध्ये इथं मी 3 टेबलस्पून तेल घेतलं. हे गरम करून घेऊ. तेल आपलं गरम होतं आहे तोवर इथं हे संपूर्ण पीठ एकजीव असं मिसळून घ्यायचं आहे. पीठ सगळं एकजीव मिसळून झालं. आता यामध्ये कडकडीत तेलाचा मोहन घालायचा आहे. तेल अगदीच गरम आहे त्यामुळे पटकन हात घालायचा नाही. चमच्याने याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि मग यानंतर हे हाताने आपण मिसळून घेऊ शकतो. आता बघा, तेल यामध्ये घातल्यानंतर याच्या अशा गुठळ्या तयार झालेल्या आहेत. तर या गुठळ्या फोडत फोडत हे तेल या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. तर 2 मिनिटं हे तेल मी सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घेतले. पीठ बघा अगदी फळफळीत झाले.
याची जर अशी मूठ वळली तर अगदी मूठ तयार होते आणि हाताने लगेच सुटते सुद्धा. तेलाचं मोहन आपलं अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला थोडं मऊसूत असं मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना खूप घट्टही मळायचं नाही किंवा खूप सैलही पडू द्यायचं नाही. तर आज आपण अर्धा किलोच्या बाकरवडी करत आहोत. त्यासाठी इथं पाव किलो मैदा वापरलेला आहे. यासाठी लागणारं सर्व साहित्य वजनी आणि वाटीच्या प्रमाणामध्ये मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जर तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये बाकरवडी करायची असेल तर साहित्याला सगळं साहित्य डबल प्रमाणामध्ये घेऊन तुम्ही बनवू शकता. तर इथे बघा पीठ मी मळून घेतलं. खूप घट्टही नाही आहे किंवा खूप सैली पडलेलं नाही आहे, पण अगदी परफेक्ट मऊसूत मळलं गेलेलं आहे. एवढं पीठ मळण्यासाठी मला सारख्याच कपने पाऊण कप इथं पाणी लागलं. आता यावर प्लेट झाकूयात आणि हे 15 ते 20 मिनटं भिजत ठेवूयात. पीठ मळेपर्यंत बघा इथं आपला मसाला पूर्णपणे गार झालेला आहे. आता हा जो खडा मसाला आपण भाजून घेतला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि जाडसर असा वाटून घेऊ. अगदी फाईन पेस्टही करायची नाही किंवा खूप ओबडधोबडही ठेवायचं नाही. खडा मसाला इथं थोडंसं जाडसर वाटून घेतला. आता यामध्ये सुकं खोबरं, मिरची आणि कोथिंबीरचं मिश्रण घालू. हे खोबरं हाताने असं चुरून घेतलं तरीही चालतं, पण थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं की आता तेल रिलीज होतं आणि मसाल्याला छान बाइंडिंग येतं. त्यामुळे हे आपण आता मिक्सरमध्ये घालून सर्व फिरवून घेणार आहोत. खोबऱ्याचं वाटण संपूर्ण यामध्ये घालून झालं. यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 टीस्पून गरम मसाला, 2 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, यासोबत 1.5 टेबलस्पून साखर आणि 2 टीस्पून आले लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ. 1 टीस्पून हे मीठ आहे. आता सर्व मसाले यामध्ये घालून झाले. आता लगेच यामध्ये आपण घालणार आहोत शेव. तर बाकरवडी म्हटलं तर शेव ही आलेच. तर इथं मी मोरा शेव घेतलेली आहे 60 ग्रॅम. अर्धा कप ही शेव आहे. मार्केटमध्ये मिठाईच्या शॉपमध्ये अगदी सहज तुम्हाला ही शेव मिळेल. पण ही जर शेव तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही अशी 0 साईजची जे आपण पोहे आणि उपीटसाठी वापरतो ती बारीक शेवसुद्धा वापरू शकता. मोरा शेव ही थोडीशी जाड अशी असते. आता या मसाल्याला छान बाइंडिंग यावं यासाठी यामध्ये साधारण 2 चमचे होईल इतपत शेव मी घालून घेतली. आता पाणी न घालता हे मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. खूप फाईन पेस्ट याची अजिबात होऊ द्यायची नाही. इथे बघा सर्व मसाला मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला. एका बाउलमध्ये काढून घेऊयात. मसाला बघा खूप बारीक फाईन पेस्टही नाही केलेली आणि खूप जाडसरही ठेवलेलं नाही. आता जी शिल्लक राहिलेली शेव होती ती संपूर्ण यामध्ये घालायची आहे. पण घालत असताना हाताने थोडीशी अशी चुरून घालायची. खूप बारीक करायचे नाहीत. साधारण एका शेवमध्ये 2 तुकडे झाले पाहिजेत. संपूर्ण शेव यामध्ये घालून घेतली की याला एकदा मिसळून घेऊ. बाकरवडीच्या आतमध्ये भरण्यासाठी लागणारं हे सारण आपलं चटपटीत चमचमीत असं तयार झालेलं आहे. आता बाकरवडी कशी करायची ते पाहूयात. 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. आपलं पीठसुद्धा छान भिजलेलं आहे. पीठ तुम्ही पहा खूप घट्ट नाही आहे किंवा खूप सैलसुद्धा पडलेलं नाही, पण अगदी मऊसूत असं आहे. एवढ्या पिठाचे समान 4 भाग होतात. आपण एक भाग यातला काढून घेऊ आणि त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. चपातीसाठी आपण उंडा करतो अगदी त्या पद्धतीने याचा उंडा करून घ्यायचा आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटत असताना याला थोडंसं मैद्याचं मी कोरडं पीठ लावलेलं आहे. फक्त सुरुवातीला एकदाच लावावं लागतं, पुन्हा पुन्हा लावायची गरज नाही. आता याची पोळी लाटत असताना खूप जाडही ठेवायचं नाही किंवा खूप पातळही लाटायची नाही. खूप जाड लाटलं तर बाकरवडी ज्याला तुम्ही रोल करता त्याला आतला भाग तळत असताना कच्चा राहू शकतो. आणि जर खूप पातळ लाटलीत तर मसाल्यामध्ये आपण शेव घातली होती त्या शेवमुळे पातीला होल पडून बाकरवडी तळत असताना मसाला बाहेर येऊ शकतो. इथे बघा खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशी मी याची पोळी लाटून घेतलेली आहे. आता या पातीला आपल्याला लावायचं आहे अर्धा टीस्पून चिंचगुळाची चटणी. आपण चाटसाठी जशी बनवतो अगदी तशीच ही चटणी बनवलेली आहे. ही चटणी कशी करायची याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. चटणी आपल्याला फक्त अर्धा टीस्पूनच लावायची आहे, खूप जास्त लावायची नाही. जर जास्त प्रमाणामध्ये लावली गेली तर लाटलेली पोळी ही ओली होऊ शकते. तर ही चटणी पोळीला मी एकसारखी पसरून लावलेली आहे. आता यावरती आपण तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे. तर इथं मी 4 ते 5 चमचे इथं मसाला पोळीला लावून घेतलेला आहे. सगळा मसाला या पोळीवरती एकसारखा पसरून घेतलेला आहे. आता बऱ्याच वेळेला बाकरवडी तळत असताना मसाला बाहेर येतो, तर त्यासाठी काय करायचं, असा एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे.
त्याला एका बाजूला तेल लावून घ्यायचं. तेल लावलेली बाजू पोळीवर अशी उलटी ठेवायची आणि आता लाटणं अलगद यावरती फिरवून घ्यायचं आहे. अजिबात प्रेस करायचं नाही किंवा पोळी आपल्याला लाटायचीही नाही. अलगद हाताने लाटणं यावरती फिरवून घेतलं की प्लॅस्टिक काढून घ्यायचं आहे आणि याचा असा रोल करून घ्यायचा आहे. ज्यावेळेला ही लाटलेली पोळी आपण फोल्ड करतो त्यावेळेला अगदी दाबून प्रेस करायची आहे आणि मग फिरवून घ्यायचं आहे. याचा रोल करत असताना यामध्ये कुठेही हवा शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि हलक्या हातानेच पण जितकं शक्य होईल तितकं दाबून याचा रोल करून घ्यायचा आहे. रोल तयार करून झाला की काय करायचं, रोल उचलून पाठीमागे घ्यायचा आणि फिरवत पुढे न्यायचा आहे. या पद्धतीने पुन्हा याला उचलून मागे घ्यायचं आणि पुन्हा फिरवून पुढे घ्यायचं आहे आणि या पद्धतीने याला थोडं लांब करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, रोल मागे पुढे असं अजिबात करायचं नाही, त्याला एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे. आता माझा पोळपाट लहान आहे त्यामुळे याचे मी 2 भाग केले आणि दोन्ही भाग पुन्हा थोडे थोडे असे लांब करून घेऊ. दोन्ही रोल मी इथं थोडेसे लांब करून घेतले. आता ते कट करून घेऊ. तयार केलेल्या रोलचा शेवटचा भाग मी कट करून घेतलेला आहे. याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि सगळ्यात शेवटी हे तळून घेऊया. आता भाकरवडी कट करत असताना आपल्या 2 बोटाचं अंतर घ्यायचं आणि भाकरवडी कट करून घ्यायची. म्हणजे मग सगळ्या भाकरवड्या एकसारख्या आकारामध्ये कट होतात आणि ही साईज अगदी परफेक्ट आहे. इथे बघा, सगळ्या भाकरवड्या मी कट करून घेतल्या. 2 बोटाच्या अंतराने हे कट करून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर दिसत आहेत, हो की नाही? तर भाकरवडी मी अशीच तळून घेणार आहे. तुम्हाला हवं तर ही भाकरवडी तुम्ही अशी हातावर घ्यायची आणि हाताच्या मधल्या भागांवरती अशी प्रेस करायची आणि या पद्धतीने थोडी चपटी झाली की या पद्धतीच्या सुद्धा भाकरवड्या तुम्ही तळून घेऊ शकता. तर आता तयार झाल्या त्या भाकरवड्या आपण याच पद्धतीने बाकीचे रोलसुद्धा तयार करून घेऊ. मी आणखीन एकदा तुम्हाला तीच प्रोसेस दाखवते, लक्ष देऊन बघा. तयार कणकेचा गोळा घेतला, त्याची पोळी लाटून घेतलेली आहे. त्याला फक्त अर्धा टीस्पून चिंचगुळाची चटणी लावायची, ती सगळीकडे एकसारखी पसरून घ्यायची. यावरती आता तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे. मसाल्याचा लेयर्स खूप जास्तही नाही किंवा खूप पातळही लावायचा नाही. एका पोळीसाठी 4 ते 5 चमचे मसाला पुरेसा होतो. एखादा चमचा जास्त घातला तरीही चालेल. मसाला सगळीकडे पसरून झाला की यावरती तेल लावलेला प्लॅस्टिकचा पेपर ठेवून यावर लाटणं फिरवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आणि मग नंतर याचा या पद्धतीने दाबून असा रोल तयार करून घ्यायचा. रोल तयार करत असताना यामध्ये जराही हवा शिल्लक राहणार नाही या पद्धतीने दाबून हे घट्ट असं रोल करून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित फोल्ड करून झालं की याला पुन्हा रोल करत असताना एकाच दिशेने करायचं आहे. तयार केलेला रोल मागे उचलून घ्यायचा आणि याला गोलाकार फिरवत या पद्धतीने पुढे आणायचं आहे किंवा हाताने असं याला प्रेससुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. रोल तयार करून झाला की याचे 2 बोटाच्या अंतरावरती भाकरवडी कट करून घ्यायची आहे. या पद्धतीने मी सगळ्या भाकरवडी करून घेणार आहे. आता त्या पण तळून घेऊ. तळण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये छोटासा गोळा टाकला, न करपता तो वरती तरंगून आला. आपलं तेल मध्यम गरम आहे. आता यामध्ये तयार करून घेतलेल्या सगळ्या भाकरवडी सोडू. एका वेळा खूप जास्तही घालायचे नाहीत, नाहीतर मग तेलाचं टेम्परेचर कमी होतं. रोलचे जे शेवटचे भाग आहेत ते मात्र आपण सगळ्यात शेवटी तळून घेणार आहोत. भाकरवड्या सगळ्यात तेलात सोडल्या की याला लगेच हलवायचं नाही. अर्धा ते 1 मिनिट याला सेट होऊ द्यायचं आहे. गॅस आपला मध्यम आहे. अर्धा ते 1 मिनिटानंतर खालची बाजू थोडीशी भाजली गेली, वडी छान सेट झाली की मग याला झाऱ्याच्या किंवा पळीच्या साहाय्याने सतत हलवत राहून ही भाकरवडी आपल्याला तळून घ्यायची आहे. गॅस आपल्याला कुठेच कमी किंवा मोठा करायचा नाही. गॅस जर कमी केलात तर भाकरवडी तेल खूप शोषून घेते आणि मसाला बाहेर येण्याची शक्यताही जास्त असते आणि गॅस मोठा केलात तर वरून रंग चढतो आणि आतले लेअर हे कच्चे राहतात. इथे बघा, भाकरवडी आपली तळून झाली आहे. याला सुंदर रंग आलेला आहे. अगदी व्यवस्थित तळली गेलेत. एक बॅच तळण्यासाठी मला 9 ते 10 मिनटं लागली. तळलेल्या भाकरवडी कढईतून काढून घेऊ. तेलाचं टेम्परेचर जर खूप कडक झालं असेल किंवा खूप कोमट झालं असेल तर मध्यम करून घ्या आणि पुन्हा दुसरी बॅच तळून घ्या. भाकरवडी तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की रोल ज्यावेळेला आपण करतो त्यातला शेवटचा जो लेअर असतो तो आतमध्ये असतो, तो व्यवस्थित तळला गेला पाहिजे.
त्यासाठी त्याला पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी 10 मिनटं देणं गरजेचे आहेत. तुम्हाला 2-3 मिनटं कमी किंवा जास्तही लागू शकतात. त्यामुळे बाकरवडी तळत असताना अगदी सावकाश पुरेसा वेळ द्या. याच पद्धतीने मी सगळ्या बाकरवडी तळून घेतलेल्या आहेत. परफेक्ट अशी आपली चितळेबंद स्टाईल बाकरवडी तयार झाली आहे. या दिवाळीला हे प्रमाण आणि या टिप्स वापरून बाकरवडी नक्की घरी बनवून बघा आणि कशा झाल्या हे कमेंट्स करून कळवायला मला विसरू नका.